नमस्कार, मी योगेश. पाहूया आजची बातमी. क्रमांक पट्टण कोडोली नंबर 39 महाविकास आघाडी शिवसेना या तर्फेतून आम्ही फॉर्म भरला होता. काल माझी कागदपत्र सगळी चेक करण्यात आली होती. काल त्यांनी मला काल काही बोलले नाहीत, पण आज बोलतायत की तुमचा फॉर्म पूर्ण हा कोरा आहे, त्यामुळे मला अपात्र केलेला आहे. ह्यावर काहीतरी कारवाई करावी, प्रशासनावर काहीतरी त्यांचा निर्णय घ्यावा ही माझी इच्छा आहे. तुम्हाला वाटतं का जाणून केलंय? 100% साहेब, सदरची जागा ही उपसभापतीसाठी आरक्षित आहे आणि सभापतीसाठी आरक्षित आहे आणि त्या जागेवर भाजपचा पहिल्यापासूनच डोळा होता आणि ती जागा त्यांच्या वाटण्यात गेल्या आणि जाणीवपूर्वक त्यांनी त्यातलं पेजच गायब केले. कारण आमच्या उभ्या आयुष्यात आमच्या पट्टणकोडली शिवसेनेचा आतापर्यंत कुठलाही कारज अवैध झालेला नाही. आज ही पहिली अशी घटना झाली की त्यामध्ये आपण अवैध आम्हाला घोषित केले. त्यांनी तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका आमची हीच आहे की आम्ही पुन्हा शिवसेना आमचा अपक्ष जो आहे त्याला पुरस्कृत करणार आणि शिवसेनेचा म्हणून त्याच ठिकाणी निवडून आणणार आणि त्यांना कितीही ताकद लावू द्या. त्यावेळेला आमचे पट्टणकोडलेचे सगळे शिवसैनिक आणि पट्टणकोडलेचं प्रामाणिक गाव आहे, हे पैशाला आमिषाला बळी न पडणारं गाव आहे आणि ह्या पैशाचा वारेमाप वापर करून या लोकांनी प्रशासन आणि यांना मुठीत धरले आणि त्या पद्धतीने ह्यांचं जे पुढचं चाललंय हे मोडून काढण्याची आज खरोखर गरज आहे. हा जो अनाकोंदी कारभार घडला त्याला जबाबदार कोण आहे नेमकं? हा सत्तेतील जे आमचे विरोधक आहेत ते आणि हे प्रशासन. तुम्ही प्रशासनाचं लागेबांधे पूर्णपणे आहेत. ही घटना परत घडू नये म्हणून तुमची भूमिका काय राहणार आहे? ही घटना परत घडू नये. आता कसं आहे, सत्तेपुढे शानपण चालत नाही म्हणतात, तितकंच खरं आहे. आम्ही यासाठी लेखी तक्रार देणार, त्यातून काय निष्पन्न होतंय हे बघूया. कारण आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाला मानणारी माणसं आहे, पण इथं संविधानाचा कुणी गैरवापर पूर्णपणे चाललाय आणि सत्तेचा माज आणि उतो आलाय. धन्यवाद.